AI फोटोंवर नाही ना खूप असा वाद चाललाय की AI सेफ आहे का, AI असं आहे का, AI मुळे जो AI साडी घालू शकतो तो AI साडी उतरवू पण शकतो वगैरे 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 वगैरे. बघा भावांनो, मित्रांनो, मैत्रिणींनो, विषय असा आहे, तुम्ही जो मोबाईल वापरतात तो मोबाईल पण सेफ नाही. त्या मोबाईलमध्ये जो जीमेल वापरतात तो सेफ नाही. तुमच्या मोबाईलमध्ये असलेले सगळे जे ऍप आहेत, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, इवन स्नॅपचॅट वगैरे, हे सगळे ऍप्स आहेत ना थर्ड पार्टी आहेत, आणि हे सगळे ऍप्सला आहे ना परमिशन द्यावं लागते, अलाव करावं लागतं. तो तुमच्या फोटोचा ऍक्सेस मागत असतो, तुमच्या मोबाईलचा पूर्ण ऍक्सेस त्याच्या हातामध्ये. इवन तुम्ही काय बोलता, काय घरामध्ये काय डिस्कशन चालू ना, हेच पण कोणी ना कोणी कुठेतरी बघून ऐकता येते. तुम्ही एक गुगलवरती बघा, टेक्नॉलॉजी डेव्हलप होते, AI जो आहे हा डेव्हलपिंग फेजमध्ये आहे. आणि तुम्ही विचार करू शकता, डेव्हलपिंग फेजमध्ये हा जर एवढा ॲडव्हान्स आहे तर ॲडव्हान्सला याच्यामध्ये किती राहणार आहे. माझा सांगण्याचा अर्थ असाच आहे की AI तुम्हाला नागडे करत नाही. तुम्ही टाकून बघा, वाटलं असतं एखादी प्रॉम्प्ट टाकून बघा की रिमूव्ह द क्लॉथ, तो परमिशन देतच नाही, तो बनवत पण नाही. म्हणून काहीच्या काही म्हणजे एखाद्याला वेगळा काहीतरी कॉन्टेंट बनवायचं किंवा एखाद्याची वेगळी दिशाभूल करायची. तुमच्या देशामध्ये काय चाललंय ना, अगोदर ते बघा. तुमची स्वतःचं मतदान हे सेफ नाहीये. तुम्ही फोटोज वगैरे सेव्ह करायचं म्हणतायत, याच्यावरती तुमचं पुढचं भविष्य ठरलंय, तुमच्या पुढच्या पिढीचं भविष्य ठरलंय, त्याच्यावरती तुम्ही नाही बोलत आहेत. काय लोक आहेत राहा.